नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. मिथुन राशी, सप्टेंबरची ओव्हरऑल एनर्जी म्हणजे मुख्य ऊर्जा काय असणार आहे तर अंतर्गत शक्ती आणि कठीण निर्णय. या महिन्यात मुख्य ऊर्जा तुमच्या इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर आणि दोन द्विधा मनस्थितीत संघर्षाची आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखाद्या मोठ्या जीवन निवडीसमोर स्वतःचे डोळे बंद करून बसल्यासारखे किंवा निर्णय घेणे टाळत असल्याचे तुम्ही अनुभवू शकता. परंतु जसा जसा महिना पुढे सरकेल तशी तशी तुमच्यामध्ये एक प्रचंड सिंहासारखी अंतर्गत शक्ती जागृत होईल. तुम्ही अत्यंत धैर्याने आणि संयमाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल. ही ऊर्जा तुम्हाला मानसिक भीती आणि वासना किंवा मोहाच्या बंधनातून मुक्त करणारी ठरणार. आता आपण पाहूया तुमचं करिअर, जॉब, बिझनेस या बाबतीत महिना काय बोलतोय. तर न्यायाचा काळ आणि बौद्धिक वर्चस्व, सत्याचा आणि न्यायाचा विजय. कामाच्या ठिकाणी हा महिना कर्म आणि न्याय दर्शवतो. जर भूतकाळात तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळाले नसेल तर या महिन्यात तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल. अधिकृत सरकारी कामे किंवा कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने लागतील. नेतृत्व आणि तीक्ष्ण बुद्धी, तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याच्या आणि स्पष्ट संवादाच्या जोरावर विरोधकांवर मात कराल. एखाद्या महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्याची किंवा नवीन अधिकार मिळण्याची दाट शक्यता आहे. पारंपरिक मार्ग, नोकरी किंवा व्यवसायात जास्त धाडसी प्रयोग करण्याऐवजी प्रस्थापित आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करणे या महिन्यात फायदेशीर ठरेल. आता आपण वळूयात तुमचं मनी आणि फायनान्स म्हणजेच काय, पैसा आणि आर्थिक स्थिती काय सांगते या महिन्यात. तर कर्मावर आधारित धनलाभ आणि खर्च नियंत्रण. पैशाच्या बाबतीत हा महिना जितकी तुम्ही मेहनत तितका लाभ देणारा असणार. स्पष्ट सांगते, अचानक मोठा धनलाभ होण्याऐवजी तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाचे योग्य फळ तुमच्या खात्यात जमा होईल. मोहाचे छुपे खर्च टाळा. काही आकर्षक आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे प्रलोभन किंवा भौतिक सुखांवर अवाजवी खर्च करण्याची शक्यता होऊ शकते. पैशाचे बचत आखून चालणे या महिन्यात अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहूया लव आणि रिलेशनशिप, प्रेम आणि नातेसंबंधात बाबतीत हा महिना काय सांगतो. तर नात्यात परिपक्वता आणि आत्मिक मार्गदर्शन भेटतंय तुम्हाला. जे सिंगल्स आहेत त्या लोकांसाठी तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचे आगमन होईल जी मूल्यांना आणि परंपरेला खूप महत्त्व देते. हे नाते सुरुवातीला तुम्हाला हळूहळू वाटेल, संथ वाटेल, पण ते खूप दीर्घकालीन आणि विश्वासू असणार. आता जे रिलेशनशिपमध्ये आहेत, मॅरिड आहेत, म्हणजे ते ऑलरेडी नातेसंबंधांमध्ये आहेत, लग्न झालेले आहेत, त्या लोकांसाठी नात्यात किंवा वैवाहिक जीवनात एखादा गुरुतुल्य किंवा वडीलधारी व्यक्तीचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरेल. जर जोडीदारासोबत तुमचे काही वैचारिक मतभेद असतील तर ते समजूतदारपणाने आणि शांतपणे मिटतील. नाते अधिक परिपक्व आणि आदरयुक्त बनेल. आता आपण बघूया तुमचं इम्पॉर्टंट इव्हेंट अपॉर्च्युनिटी, म्हणजेच या महिन्यात एखादी महत्त्वाचा घडामोडी
जी घडणार संधी, तर काय होणार आहे ते शक्तिशाली गोष्ट एखादी घडणार आहे ती तर निर्णयाची शक्ती. या महिन्यात सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना म्हणजे डोळ्यावरची पट्टी काढून घेतलेला ठोस निर्णय. बऱ्याच काळापासून तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतात किंवा जो निर्णय घेण्यास तुम्ही घाबरत होता, तो निर्णय तुम्ही या महिन्यात पूर्ण आत्मविश्वासाने आणि धैर्याने घ्याल. हा एक मोठा मानसिक बदल तुमच्या आयुष्याला नवी आणि योग्य दिशा देईल. तुमच्यासाठी गायडन्स आणि ॲडवाईस काय आहे? महत्त्वाचा सल्ला, तर संयम आणि विवेकाचा वापर करा. भीती सोडून पुढे या. परिस्थिती तितकी कठीण नाहीये जितकी तुम्ही विचार करून ती स्वतः बनवली. संभ्रमातून बाहेर पडा आणि समोर असलेल्या वास्तवाचा स्वीकार करा. जी गोष्ट आहे ती तशीच स्वीकारा, तिला बदलण्याचा प्रयत्न करू नका. अंतर्गत शक्ती ओळखा. तुमच्यामध्ये कोणत्याही कठीण परिस्थितीला हाताळण्याची आणि क्रूर ऊर्जेला शांत करण्याची ताकद आहे. स्वतःवर अविश्वास दाखवू नका. नैतिकतेचा मार्ग निवडा. चुकीच्या किंवा झटपट मिळणाऱ्या मार्गाचा शॉर्टकट मोह टाळा. जे योग्य आहे त्याचा स्वीकार तुम्ही करायचा आहे. आता पण पाहूया तुमच्या आरोग्याची स्थिती काय सांगते या महिन्यात. तर भावनिक कोंडमारा आणि डोकेदुखी. कार्ड्समध्ये एका व्यक्तीने स्वतःचे डोळे बांधून आणि हातामध्ये 2 तलवारी घेऊन उभा आहे क्रॉसमध्ये. हे दर्शवते की तुम्ही तुमच्या भावना आतल्या दाबून दाबत आहात. मनात चाललेल्या वैचारिक युद्धामुळे तुम्हाला तीव्र डोकेदुखी, डोळ्यांवरचा ताण किंवा मायग्रेनचा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो. अतिउत्साह आणि पाठीचे विकार. रचनेच्या मध्यभागी सिंहाला शांत करणारी एक स्त्री मला इथे दिसते, जी तुमची अंतर्गत शक्ती दर्शवते. परंतु परिस्थितीवर ताबा मिळवण्याच्या नादात किंवा अति मेहनतीमुळे तुम्हाला पाठीचा कणा, कंबर किंवा स्नायू दुखणारे त्रास होऊ शकतात. वजन उचलताना किंवा अचानक वागताना तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. हार्मोन्स आणि पोटाचे जुने आजार उद्भवू शकतात. काही नकारात्मक ऊर्जेच्या कार्ड्समुळे शरीरातील उष्णता वाढणे, पचनक्रिया बिघडणे किंवा हार्मोनचे असंतुलन, हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचे संकेत मला इथं साफ दिसत आहेत. तळलेले अन्नपदार्थ, अति मसालेदार अन्न या महिन्यात तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे, कारण ते तुमच्या हिताचे ठरणार आहे. आरोग्यविषयक तुमचा सल्ला आणि उपाय. तर मानसिक मोकळेपणा. डोळ्यावरची पट्टी काढा. म्हणजेच काय करायचं, तर वास्तवाचा स्वीकार करा. जी गोष्ट आहे ती तशीच स्वीकारायची, तिला बदलायची गरज नाही. माणूस असो किंवा परिस्थिती असो. मनातील भीती आणि ताण हलका करण्यासाठी ध्यान करा किंवा गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जेचे संतुलन. तुमच्या शरीरात ऊर्जेचा अतिवापर टाळा. कामाच्या मधोमध थोडं विश्रांतीसाठी वेळ काढा. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. 2 महत्त्वाच्या नात्यांमधील किंवा मार्गामधील दुविधा आहे. मला इथे कार्डमध्ये सर्वात 2 तलवारी हातात घेऊन बसलेली आकृती दिसते. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात सध्या 2 गोष्टी अशा आहेत किंवा 2 व्यक्ती ज्याच्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात. तुम्ही सध्या तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहात आणि निर्णय घेणे टाळत आहात, परंतु ही तटस्थता फार काळ टिकणार नाही. तुम्हाला एका बाजूची निवड करावीच लागेल. छुप्या मोहाचे आणि आसक्तीचे जाळे. वरच्या बाजूला नकारात्मक काळी आकृती स्पष्ट दिसते. याचा सुप्त अर्थ असा असतो की तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती आहे किंवा अशी सवय आहे जी तुम्हाला आतून पोखरत आहे. हा एखादा चुकीचा आर्थिक मोह असू शकतो किंवा एखादी आसक्ती असलेले ताणलेले नाते असू शकते. विश्वाचा संकेत असा आहे की या मोहातून बाहेर पडण्यासाठी ताकद तुमच्या स्वतःच्या हातात आहे. कर्माचा हिशोब चुकता होणार या महिन्यात. रचनेच्या मध्यभागी तराजू घेतलेली न्याय देवता मला इथे दिसते. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात कर्माचे चक्र आता पूर्ण होत आहे. ज्या लोकांनी भूतकाळात तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. जर कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेचे जुने वाद असतील तर त्यात तुम्हाला अनपेक्षितपणे मोठा दिलासा तरी मिळू शकतो. काहीतरी बातमी येईल. आध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शकाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे या महिन्यात. उजव्या बाजूला सिंहासनावर बसलेले गुरु या कार्ड्समध्ये मला दिसत आहेत. हे दर्शवतात की
अत्यंत या कठीण काळात तुम्हाला कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा, वडीलधाऱ्या माणसाचा, की तुमचे वडील किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरूचा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळताना दिसतोय. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी अमृतासारखा काम करेल, तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.